अंबप ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय, विधवांनाही मिळणार सन्मानाचे स्थान। ग्रामपंचायत अंबप येथे जानेवारी 26 रोजी लोकनियुक्त सरपंच सौ दीप्ती विकासराव माने यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक ग्रामसभा पार पडली। या सभेत समाजातील विधवा महिलांना सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी एकमुखी निर्णय घेण्यात आला। ग्रामसभेत ठराव करण्यात आला की विधवा महिलांनी सौभाग्याचे अलंकार परिधान करणे सुरूच ठेवावे। पतीच्या निधनानंतर पायातील जोडवी, कपाळावरील कुंकू, गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील बांगड्या काढून टाकण्याची प्रथा थांबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। यास सर्व ग्रामस्थांनी एकमताने पाठिंबा दिला। ग्रामसभेत गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आणि या निर्णयाचे स्वागत केले। उपस्थित महिलांनी आपल्या भावना मांडताना या निर्णयामुळे विधवा महिलांना समाजात नवी ओळख आणि आत्मसन्मान मिळेल असे मत व्यक्त केले। ग्रामसभेनंतर लगेचच विधवा महिलांना हळदीकुंकू लावून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली। या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। सरपंचांचे प्रभावी नेतृत्व। ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ दीप्ती विकासराव माने यांनी सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली आणि ग्रामस्थांचे समाधान केले। प्रशासनिक अधिकारी श्री डी.व्ही. शिंदे यांनी या ग्रामसभेचे निरीक्षण केले। अंबप ग्रामपंचायतीचा हा निर्णय आधुनिक भारत आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे। हा निर्णय इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे। स्त्रीचे सौभाग्य तिच्या कर्तृत्वात आहे। विधवांच्या सन्मानासाठी समाज एकत्र आला तरच खरं परिवर्तन शक्य आहे, असा संदेश